नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, आपल्या जीवनात काही समस्या अडचणी असेल ज्याचं निराकरण होत नाहीये, ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीये, तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन करा, संपर्क करा. आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं तुमच्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तुळा राशी या संपूर्ण मे महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. 11 मे या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 मे या दिवशी शुक्र ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. त्याचबरोबर 14 मे या दिवशी बुध ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 15 मे या दिवशी सूर्य ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 29 मे या दिवशी बुध ग्रह पुनश्च राशी परिवर्तन करून मिथुन राशीमध्ये येतोय. या राशी परिवर्तनाचा तुळा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान तुळा राशी, तुळा लग्न. स्वामी शुक्र हा 14 मे या दिवशी स्वतःच्या वृषभ राशीतनं मिथुन राशीमध्ये येतोय, म्हणजे अष्टमातनं भाग्यात येतोय. आता लग्न स्थानातला ग्रह जो की नैसर्गिक अत्यंत शुभ ग्रह आहे तो अष्टमामध्ये जाणं तसं पाहायला गेलं तर ही अशुभ गोष्ट आहे. मनांची, विचारांची चलबिचल या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळेल. कुठलाही निर्णय घेत असाल तर तो ज्येष्ठांना विचारून किंवा स्वतःच्या मनाशी अनेक वेळेला आपण चिंतन करून मग तो निर्णय घ्यावा आणि पुढे जावं. अन्यथा बऱ्याच वेळेला निर्णय चुकण्याचे चान्सेस खूप असतात. परंतु या शुक्र ग्रहाचा विपरीत नावाचा एक राजयोग इथे झाल्यामुळे अचानक धनप्राप्ती तो देईल. आलेले पैसे सांभाळता आले पाहिजे, म्हणजे जिंकला तुम्ही. द्वितीय स्थानाला धनस्थान असं म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 11 मे या दिवशी मीन राशीतनं मेष राशीमध्ये जातोय स्वतःच्या. आता धनस्थानाचा ग्रह पहिले 11 दिवस षष्ठ स्थानामध्ये, म्हणजे तुळा राशीच्या जातकांना महिन्याची सुरुवात दवाखान्यात डॉक्टरांची भेट ठरलेली असणार आहे. म्हणजेच काय तर छोटं मोठं दुखणं असेल तर अंगावरती काढू नका, योग्य वेळ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या, ते तुमच्यासाठी उत्तम राहील. 11 तारखेच्या नंतर ज्या वेळेला सप्तम स्थानात मंगळ ग्रह येईल स्वतःच्या स्वराशीमध्ये, तर इथे पंचमहापुरुष योगापैकी मंगळ ग्रहाचा रोचक नावाचा एक राजयोग तयार होतो, जो अत्यंत चांगली पतिव्रता पत्नी आणि चांगला पतिव्रता पती, थोडंसं कडकपणा, तापटपणा असेल, परंतु जे असेल ते सत्य बोलणारा, खरं बोलणारा आपला जीवनसाथी आपल्याला प्राप्त होण्याचे योग आहेत. तृतीय स्थान, या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे. उपजय स्थान आहे, नैसर्गिक शुभ ग्रह आहे, परंतु भाग्यस्थान हे त्या गुरुग्रहाला मानवतं. म्हणजेच काय तर इच्छाशक्ती प्रबळ आहे. काम, कर्तृत्व हे अगदी परदेशात सुद्धा तुमचं तुम्हाला पाहायला मिळू शकतं. तुमचा उत्कर्ष या निमित्ताने होऊ शकतो. परदेशात जाण्याची संधी बऱ्याच लोकांना परगावात, परराज्यात, परदेशात पराक्रम स्थानाचा ग्रह भाग्यात आल्यामुळे बऱ्याच जातकांच्या आयुष्यामध्ये दूरदेशी जाऊन प्रगतीचे योग दाखवतात. गुरुकृपा प्राप्तीचा योग आहे.
चतुर्थ स्थानामध्ये मकर राशी विराजमान आहे. शनी ग्रह हा षष्ठ स्थानात आहे. त्यामुळे आईच्या प्रकृतीला छोट्या मोठ्या प्रमाणात वाताचे विकार सतावतील. वास्तू वाहन योगासाठी कर्ज काढण्याचा योग, शेती जमीन घेण्यासाठी कर्ज काढण्याचा योग या निमित्ताने दर्शवतो. प्रगतीसाठी काढलेलं कर्ज हे माणसाच्या जीवनासाठी लाभदायक यशदायक असतं, परंतु उधळपट्टी करण्यासाठी केलेलं कर्ज हे माणसाला संकटात सापडवतं. म्हणून जे काही आपण करत आहोत त्या सर्व गोष्टीचं व्यवस्थित नियोजन आपण करा आणि पुढे चला. पंचमस्थान याही स्थानाचा स्वामी शनी ग्रह असल्या कारणानं तोही षष्ठामध्ये विराजमान आहे. संततीसाठी कालखंड उत्तम आहे, फक्त डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींची व्यवस्थित आपण काळजी घेतली पाहिजे. मुलांच्या किंवा स्वतःच्या शिक्षणाच्या बाबतीत जर विचारायचं झालं तर बऱ्याच जातकांसाठी ज्यांची शिक्षण परिपूर्ण झालंय त्यांना लागलीच नोकरी प्राप्तीचा योग, भले तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल किंवा गव्हर्नमेंट क्षेत्रात असेल, परंतु नोकरीचे उत्तम असे योग दाखवत आहे. त्याचबरोबर अचानक धनप्राप्तीच्या दृष्टीने विचार करता सट्टा, लॉटरी, जुगार, शेअर मार्केट यामध्ये शक्यतो पैसे गुंतवू नये, कारण की या महिन्यात तुम्हाला धनप्राप्तीचे योग त्यातनं नाही आहे. षष्ठ स्थान या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे. षष्ठेश भाग्यात जाणं म्हणजे काय तर नोकरीमध्ये बदल दाखवतो, नोकरीमध्ये बढती दाखवते, नोकरीमध्ये उत्कर्ष दाखवतो, नोकरीमध्ये हाताखाली काम करणारे लोक सपोर्ट करतात, मातुल घराण्याच्या लोकांचं प्रेम तुम्हाला मिळताना दिसतं, शत्रू तुमचे मित्र होतात. या पद्धतीने तुम्ही जीवनामध्ये पुढे उत्कर्षाचे साधन शोधत असतात. सप्तम स्थान या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह 11 तारखेला षष्ठातनं सप्तमात म्हणजे सप्तमेश सप्तमात येतोय. पहिल्या 11 दिवसामध्ये विवाह निश्चिती झाली तर ज्या ठिकाणी आपण काम करतो तिथीलच मुलगी किंवा तिथील मुलगा हा आपला जीवनसाथी बनण्याचे योग दाखवतात. प्रेम प्रकरण, मातुल घराण्यातील व्यक्तीबरोबर विवाह आणि सप्तमेश सप्तमात आल्यानंतर तसं पाहायला गेलं तर सप्तमेश स्थानातला मंगळ हा बऱ्याच वेळेला वैधव्य योग, त्याचबरोबर पत्रिकेमध्ये वैवाहिक सुख नष्ट करणारा आहे. त्यावरती जर पापग्रहांच्या दृष्टी पडल्या तर अजूनच त्याचा त्रास होतो. तर स्वराशीचा मंगळ असल्या कारणानं तापट, रागीट स्वभावाचा जीवनसात्वी किंवा घरामध्ये छोट्या मोठ्या कारणाने दोघांमध्ये वाद निर्माण होणं, तर अशा वेळेला अशा जातकांनी गणरायाची सेवा करावी, गणपती बाप्पाची, म्हणजे ती तीव्रता, तो त्रास कमी होत असतो. भागीदारीच्या दृष्टीने उत्तम काळ आहे, करू शकतात. अष्टमस्थान त्याचा स्वामी शुक्र ग्रह, तसं पाहायला गेलं तर अष्टमेश अष्टमात 14 दिवस आहे, पहिले 14 मे पर्यंत. स्त्रीकडनं धनप्राप्तीतनं मोठी खरेदी करणं म्हणजेच काय, पत्नीकडनं तुम्हाला सपोर्ट, आईकडनं तुम्हाला सपोर्ट, बहिणीकडनं तुम्हाला सपोर्ट पुढे जाण्यासाठी, परंतु त्यांनी केलेली मदत याचा विचार करावा की ती कुठल्या कार्यासाठी केली आणि योग्य ठिकाणी ती खर्च व्हावी. अष्टमेश भाग्यात जाईल तेव्हाही तुमच्यासाठी उत्तम राहील, मोठं असं काही तुमच्यावरती संकट नाही आहे. भाग्यस्थान, भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह बुध. पहिले 14 दिवस शुक्राबरोबर तो ग्रह अष्टमात विराजमान असणार आहे आणि नंतर भाग्येश भाग्यात 29 तारखेपर्यंत येणार. मग याचा एकंदरीत विचार करता 2 वेळेला राशी परिवर्तन होत आहे. पहिले 14 दिवस मेष रास, नंतर तो वृषभेमध्ये 14 दिवस आणि नंतर शेवटचा 1 दिवस तो फक्त भाग्यस्थानामध्ये आपला व्यतीत करणार आहे तिथे. व भाग्येश भाग्यात आल्या कारणाने गुरुची कृपा तर होतीच आहे आपल्यावरती, परंतु या गुरुकृपेचा लाभ आर्थिक उत्कर्षामध्ये परावर्तित होताना दिसतोय, जीवनातील संकटांची तीव्रता कमी करताना दिसतोय. दशमस्थान, दशमस्थानाचा विचार करता राजकीय मोठं पद प्रतिष्ठा प्राप्त होण्याचा योग आहे. धनप्राप्तीच्या दृष्टीने उत्तम असा हा कालखंड आहे. नवीन काही स्वप्न किंवा नवीन काही व्यवसायाच्या दृष्टीने उचललेले पावलं
हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचे, प्रगतीदायक असणार आहे. एकादश स्थान सिंह राशी आहे. स्वामी सूर्यग्रह हा 14 तारखेला राशी परिवर्तन करून वृषभेत येतोय. तोपर्यंत तो पहिले साधारणतः 15 तारखेला तो वृषभेत येतोय. पहिले 15 दिवस हा मेष राशीमध्ये असणार आहे. तर लाभेश हा साधारणतः पहिले 15 दिवस सप्तमात असल्या कारणानं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं आपल्या जीवनसाथीला एक चांगल्या प्रकारची नोकरी, एक त्याचे स्वप्न खऱ्या अर्थानं सिद्धत्वाला, परिपूर्णत्वाला येणं, हा अनुभव इथे येऊ शकतो आणि लाभाचं रूपांतर हे मोठ्या स्वरूपात होऊ शकतं. व्ययस्थानाचा विचार करता बुध ग्रह पहिले 14 दिवस मेष राशीत, नंतर पुढे 29 तारखेपर्यंत 14 ते 29 अष्टमामध्ये आणि नंतर शेवटचा 1 दिवस मिथुन राशीमध्ये असणार आहे. मग विवाहाच्या दृष्टीनं विचार करता जर थोडीशी दूरची जरी कन्या प्राप्त आपल्याला झाली किंवा दूरचाही जरी पती प्राप्त झाला तर तेही चांगलं ठरू शकतं. फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये कोणावरती विश्वास किंवा कोणाशी आर्थिक जे काही व्यवहार आहेत हे 14 ते 29 या तारखेच्या दरम्यान करू नये, म्हणजे तुमची कुठेही फसवणूक होणार नाही. आपल्यासाठी शुभ अंक 6 आहे. शुभ रंग नारंगी आहे. कुठल्या दिवशी चांगले कामं करावे तर 1 तारीख, 2 तारीख, 17 तारीख आणि 18 तारीख आहे. अशुभ दिवस कोणते तर 20 तारीख, 21 तारीख, 22 तारीख, 23 तारीख आणि 24 तारीख आहे. एक मंत्र देतो, त्याचं आपण पठण करा. त्याच्यानं आपल्या आयुष्यातील अशुभ गोष्टींची तीव्रता कमी होईल. मंत्र आहे ओम नित्यायै नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.